श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर पहा, उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. तर उद्या 14 डिसेंबर आहे आणि पहिला गुरुवार आलेला आहे 14 डिसेंबरला. त्याचबरोबर दुसरा गुरुवार हा 21 डिसेंबरला आलेला आहे. तिसरा गुरुवार हा 28 डिसेंबरला आहे आणि चौथा गुरुवार हा 4 जानेवारीला आलेला आहे आणि जो 5वा गुरुवार आहे तर तो आलेला आहे 11 जानेवारीला. तर अशा प्रकारे ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये 5 गुरुवार आलेले आहेत. तर पहा, प्राचीन काळापासूनच हा जो मार्गशीर्ष महिना आहे तर तो धार्मिक कार्यासाठी विशेष मानला. तर या महिन्यापासूनच सत्ययुग सुरू झाले आहे असं म्हटलं जातं आणि ह्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत जर आपण केलं तर ते व्रत जे आहे तर ते फलदायक ठरत असतं. त्याचबरोबर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होते, ऐश्वर्य प्राप्ती होते. तर अशा प्रकारे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे गुरुवारचं व्रत आवर्जून करायचं आहे. तर पहा, माता लक्ष्मीची आपल्याला ह्या दिवशी खूप जास्तीत जास्त सेवा करायची आहे. त्याचबरोबर हा पूर्ण महिनाच जो आहे तर तो अतिशय पवित्र मानला जातो. त्यामुळे ह्या पूर्ण महिन्यामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला भरपूर साऱ्या सेवा, उपाय हे करायचे आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला भगवान विष्णूंची देखील सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेची देखील आपल्याला सेवा करायची आहे. अन्नपूर्णा देवीची जर आपण सेवा केली तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पहा, आपल्या घरामध्ये धनधान्याची वृद्धी होते आणि आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता भासत नाही. या व्हिडिओमध्ये पहा, मी तुम्हाला अन्नपूर्णा मातेला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे याबद्दलची सर्व माहिती सांगणार आहे. आणि ती अर्पण केल्यामुळे पहा, आपल्या घरामध्ये कधीच धनधान्य संपत्तीही कमी पडणार नाही आणि आपल्या घर हे सुख, शांती, समृद्धीने भरभरून राहील. तर आपल्या नशीब बदलून टाकणारा हा एक उपाय आपल्याला उद्या करायचा आहे. तो कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे याबद्दलची सर्व माहिती व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. अन्नपूर्णा मातेची जर आपण पूजा अर्चा केली, तिला अशा ही एक वस्तू अर्पण केली किंवा मग आपण तिचे उपाय ह्या महिन्यामध्ये जर केले तर पहा, आपल्या कुटुंबामध्ये कधीही अन्नधान्याची व पैशाची कमतरता भासत नाही. म्हणून आपल्याला अन्नपूर्णा मातेला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा, जेव्हा मुलीचं लग्न होतं, मुलगी सासरी जाते तेव्हा तिला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही दिली जाते, जेणेकरून त्या घरावर सुद्धा अन्नपूर्णा मातेची कृपा आशीर्वाद राहावे, ते घरसुद्धा धनधान्याने पूर्ण राहावे यासाठी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही प्रत्येक आईने आपल्या मुलीला दिलेली असते. तर पहा, असंही आपण अन्नपूर्णा मातेची पूजा ही विशेष अशी कधीही करत नाही. तर आपण विशेष अशी पूजा अन्नपूर्णा मातेची अशा काही विशिष्ट तिथी असतात. गुरुवार आहे, मार्गशीर्ष महिना चालू आहे, त्याचबरोबर शुक्रवार आहे, त्याचबरोबर पौर्णिमा, अमावस्या अशा काही तिथी असतात ना, ह्या तिथींना आपण अन्नपूर्णा मातेची विशेष अशी पूजा करत असतो. अन्नपूर्णा मातेची सेवा, उपाय जर आपण केले तर आपल्या कुटुंबावर तिचे कृपा आशीर्वाद राहतात आणि घरात कधीच कशाचीही कमतरता पडत नाही. घरामध्ये सुख, शांती, समाधान हे कायम टिकून राहते. तर पहा, उद्या आपल्याला काय करायचं आहे. अन्नपूर्णा मातेची आपल्याला विशेष अशी पूजा अर्चा करायची आहे. तर त्यासाठी पहा, आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे. एक तांब्याचा कलश आपल्याला भरून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण ही जो काही उपाय करतो, जी सेवा करतो ती करताना अगोदर आपण आपल्या खाली आसन टाकायचं आहे. बिना आसनाचं जर आपण सेवा उपाय केले तर त्याचा आपल्याला फायदा होत नाही. ती सेवा जी आहे तर ती भूमीला समर्पित होते. त्यामुळे कोणतीही सेवा, पूजा, उपाय करताना तुम्ही आसन टाकूनच त्यावरती बसावे. तर पहा, आपल्याला एक दिवा प्रज्वलित देखील करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला एक ताम्हण घ्यायचं आहे, म्हणजे
एक आपल्याला प्लेट घ्यायची आहे. ती तुम्ही तांब्याची घ्या, पितळाची घ्या किंवा स्टीलची घ्या, तुमच्याकडे जी असेल ती घ्या. तर पहा आता आपल्याला काय करायचं आहे. ती प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि या तांब्या भरून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला थोड्या गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहे किंवा जे बी फुलं असेल त्या फुलांच्या पाकळ्या टाका, थोडंसं कुंकू टाका आणि त्याने आपल्याला 11 वेळा अन्नपूर्णा मातेवरती ओम अन्नपूर्णाय नमः, ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा. तर बघा आपल्याला ही मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे आणि स्वच्छ पुसून घेतल्यानंतर पहा तेच तांब्याचं ताट तुम्ही वापरू शकता किंवा मग दुसरं ताट तुम्ही स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये आपल्याला कुंकवाच्या हळदी कुंकवाच्या साह्याने पहा स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यामध्ये 4 बिंदू देऊन कडेने 2 लाईनी देखील आपल्याला द्यायच्या आहेत, ज्या रेषा आपण देतो त्या. आणि त्यानंतर त्या स्वास्तिकवरती हळदी कुंकू अक्षदा आपल्याला टाकायच्या आहे. त्यानंतर आपल्याला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती त्यावरती ठेवायची आहे. आता पहा आपल्याला 1 वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत. हे तांदूळ आपल्याला जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपण ठेवलेली आहे तिच्यावरती अर्चन करायचे आहे. ह्या तांदूळाने तिच्यावरती अर्चन करायचे आहे. तर हे अर्चन करताना बघा आपला जो अंगठा आहे त्याच्या शेजारचं बोट, अंगठा आणि जी करंगळीच्या शेजारचं जे बोट आहे ह्या 3 बोटांनी तांदूळ आपल्याला त्या अन्नपूर्णा मातेवरती अर्चन करायचे आहे. तर आपल्याला एवढे तांदूळ अर्चन करायचे आहे जेणेकरून त्या देवीच्या खांद्यापर्यंत तांदूळ जातील. इतके तांदूळ आपल्याला ती देवी त्या तांदळामध्ये खांद्यापर्यंत तिच्या तांदूळ आपल्याला ओतायचे आहेत. तर पहा तुम्ही हाताने 3 बोटांनी ह्या ओतू शकता किंवा मग तुम्ही वाटेने जरी तांदूळ अर्पण केले तरी चालेल. तर पहा 3 बोटांनी हे तांदूळ आपल्याला त्या देवीवरती अर्पण करायचे आहेत. अर्पण करत असताना ओम नमो अन्नपूर्णाय नमः, ओम अन्नपूर्णाय नमो नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि हे तांदूळ आपल्याला तिच्या खांद्यापर्यंत येतील असे अर्पण करायचे आहे. यानंतर काय करायचं तर यानंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. तो दिवा शुद्ध गाईच्या तुपाचा घेता आला तर आवर्जून घ्या. जर शुद्ध गाईचा तुपाचा दिवा घेता नाही आला तर तेलाचा घेतला तरी चालेल. या दिव्यामध्ये बघा आपल्याला 7 तांदळाचे दाणे घालायचे आहेत आणि त्याचबरोबर 1 लवंग, 1 इलायची आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला तो दिवा लावायचा. त्यानंतर हा दिवा आणि ही जे तांदूळ आहेत आपण प्लेटमध्ये अन्नपूर्णा मातेवर अर्पण केलेले ते ही उचलायचे आहे आणि ते आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये घेऊन जायचे आहे आणि स्वयंपाकघरामध्ये पहा आपल्याला तिथे हे ठेवायचं आहे आणि तिथे ही लक्ष्मी जी मूर्ती आहे आपली अन्नपूर्णा मातेची ती आपल्याला पूर्वेकडे तोंड किंवा पश्चिमेकडे किंवा मग ईशान्य दिशेकडे तोंड करून ठेवायचे आहे किंवा उत्तर दिशेला केलं तरी चालेल, परंतु आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करायचं नाही. दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. म्हणजे जे मृत व्यक्ती असतात त्यांचे तोंड आपण दक्षिण दिशेला करत असतो. तर अशा वेळेस असे हे तिचे तोंड जे आहे ते आपल्याला दक्षिण दिशा सोडून बाकी सर्व दिशेंना केलं तरी चालेल. तर हा जो दिवा आहे आणि हे जे ताट आहे तर ते आपल्याला स्वयंपाकघरामध्येच ठेवायचं आहे. तर ते दिवस रात्रभर आपल्याला तिथेच ठेवायचं. तर पहा ह्या अन्नपूर्णा मातेचा जो वास असतो तर तो स्वयंपाकघरातच असतो. त्यामुळे आपल्याला हे सर्व स्वयंपाकघरामध्येच ठेवायचं आहे आणि हे असं आपल्याला प्रत्येक गुरुवारी देवी अन्नपूर्णेवरती वेगवेगळ्या गोष्टींचं अर्चन करायचं आहे. आता बघा आपल्याला अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे आणि जो दिवा आपण लावलेला आहे तर तो रात्री 12पर्यंत चालेल. म्हणजे अखंड दिवा राहील अशी आपल्याला याची काळजी घ्यायची आहे. जरी तो दिवा विझला तरी आपण त्यामध्ये परत तेल किंवा तूप जे काही तुम्ही टाकलेलं आहे ते भरपूर प्रमाणामध्ये टाकायचं आहे जेणेकरून तो 12 वाजेपर्यंत तसा तेवत राहील. तर याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. जरी विझला तरी पण तो परत आपल्याला प्रज्वलित करायचा. आता बघा दुसऱ्या दिवशी ह्या तांदळाचं आणि ह्या मूर्तीचं आपल्याला काय करायचं आहे तर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला स्वयंपाकघरामध्ये परत एकदा तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मी, माता अन्नपूर्णेचे आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि ती मूर्ती जी आहे तर ती एका तांदळाच्या वाटीमध्ये आपल्याला ठेवायची आहे. ती तांदूळ त्यातले थोडेसे घ्यायचे आणि त्या वाटीमध्ये आपल्याला ही मूर्ती ठेवायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये
आणि ही मूर्ती देवघरामध्ये स्थापन करू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे। आणि जे उरलेले तांदूळ आहेत तर ते काय करायचे, तर ते तांदूळ आपल्याला आपल्या जे तांदळाचं आपण डब्बा आहे, जे तांदूळ आपण नेहमी ठेवतो त्या तांदळामध्ये टाकायचे आहेत, किंवा त्या तांदळाचा भात शिजवूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता। आणि त्यातले थोडे तांदूळ आहेत तर ते आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत। तर पहा, अशा प्रकारे हा असा एक छोटासा उपाय आपल्याला उद्या गुरुवारच्या दिवशी म्हणजे पहिल्या गुरुवारी या तांदळाच्या व्हाईट तांदळाचा आपल्याला अन्नपूर्णा मातेवरती अर्चन करून अशा प्रकारे आपल्याला उपाय करायचा आहे। आणि पहा, हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता पडणार नाही। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य निर्माण होईल। तर असा हा उपाय उद्या आवर्जून सर्व महिलांनी आपल्या घरामध्ये करायचा आहे। तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।